दोन पाहिला त्यांच्या विविध लीला चालल्या. त्या ब्रह्मदेवाला राहवलं नाही. म्हणजे एकटा प्रश्न एवढ्या ठिकाणी घेऊन चाललाय आमच्याकडे बघत आणि एवढे ब्रह्मदेव कुठे मान नाही सन्मान नाही या म्हणणं नाही बसा म्हणणं नाही गोडची टाकणं नाही चहा नाही पाणी नाही काही पाविचार नाही. माणसाला काय करावं लागतं काय करावं लागतं पाहुणचार करावा लागतो त्यांना पाठवा जाऊन बसावं लागतं काय आंदोलन चांगली गणपती चांगली त्यांना काय बाजू बदाम खाली काय काय द्यावं लागतं त्यांना चहा देत नाही त्यांना काय द्यावं लागतं कॉफी द्यावं लागतं. कॉफी दुपारी थोडं फुलपात्र भरून चालत नाही ते आपल्याला सुद्धा ग्लास फुलपात्र पण त्यांना एवढीच कॉफी लागते त्यांना एवढा पाहुणचार करावा लागतो मान सन्मान लागतो साहेब म्हणावं लागतो संजय म्हणावं लागतं काय 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 त्याचे पाय जावं लागतात. आता ते आपल्याला माहित नाही पण ऐकलेलं सांगितलं एवढं सगळं त्यांना करावं लागतं. ब्रह्मदेवाला वाटलं मी एवढा मोठा ब्रह्मदेव मला काही कोण विचारायला त्या बाहेर थांबलोय आणि देव त्यांच्या मुस्तीमध्ये या सुद्धा म्हणायला तयार नाही. बाबा म्हटले यांचं भांडवलच गायब करतो त्यांच्या जीवावर कृष्ण एवढ्या उड्या मारायला लागला. भगवंताचं म्हणजे गोपाळ होते गाई होत्या ना त्या सगळ्या किडनॅप केल्या. काय केल्या त्यांना उचललं जेवढे गोपाळ होते जेवढ्या गाई होत्या त्या सगळ्या उचलल्या आणि पुढे घेऊन गेले घेऊन गेले ब्रह्मलोकामध्ये किडनॅप करून त्यांना त्याचं भगवंताच्या लक्षात आलं हे कुणाचं काम आहे. ह्या पिल्ल्याला मीच जन्म घातलो भगवान कृष्ण म्हणतात बरं का ह्या 3 तोंड्याला मीच जन्माला घातलो माझ्यासोबत हा कारस्थान करतो. परमात्मा असा आहे तुझी